जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा 2026 मध्ये भारताच्या संरक्षण व सुरक्षा क्षेत्रात प्रमुख नियुक्त्या आपल्याला बघायच्यात. काही बदल झालेला आहे ते जुलै 2026 या चालूत काय काय बदल झाला ते बघायचे आपल्याला. बघा, आपले लष्कर प्रमुख हे चीफ ऑफ आर्मी स्टाफ हे काय झालेत, हे चेंज झालेत. कोण आलेलं आहे? धीरज सेठी. हे धीरज सेठी आलेले आहेत. पदभार कधी स्वीकारलेला आहे? 30 जून 2026. आणि त्यांची नियुक्ती जाहीर झाली होती 13 जून 2026 आणि त्याचा पूर्वी काय कोणत्या पदावर होते? ते पूर्वी होते उपलष्कर प्रमुख या पदावर होते. आता त्यांची नियुक्ती काय झालेली आहे? धीरज सेठ हे काय झाले? सध्याचे लष्कर प्रमुख आहेत आपले सध्याचे. आता आपल्याला हे पुढे बघा, नौदल प्रमुख, नौदल चीफ ऑफ द नेव्ही स्टाफ ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन हे सध्याचे नौदल प्रमुख आहेत आणि यांनी पदभार 31 मे 2026 स्वीकारलेला आहे. त्याची नियुक्ती जाहीर झाली होती 2 मेला. आणि हे पूर्वी कोणत्या पदावर होते? पूर्वी होते हे उपनौदल प्रमुख होते. आता सध्या हे काय? नौदल प्रमुख म्हणून कृष्णा स्वामीनाथन हे सध्याचे नौदल प्रमुख आहेत. आता याच्यामध्ये हवाई दल प्रमुख चीफ ऑफ द एअर स्टाफ एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी. कोण आहेत? विवेक राम चौधरी हे सध्याचे हवाई दल प्रमुख आहेत. त्यांनी पदभार कधी स्वीकारलेला आहे? 1 जुलै 2026 पदभार स्वीकारला. त्यांची नियुक्ती कधी जाहीर झाली होती? 6 जून 2026. आणि हे पूर्वी कोणत्या पदावर होते? पूर्वीचं पद होतं उपप्रमुख हवाई दल. आता हे काय झालेत? हवाई दल प्रमुख चीफ ऑफ द एअर स्टाफ. आता त्याच्यानंतर संरक्षण दल प्रमुख हे पण बदललेले आहेत. चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ जनरल NS राजा सुब्रमणी. आता यांनी पदभार कधी स्वीकारलेला आहे? 1 मे 2026. त्याची नियुक्ती 9 मे 2026 जाहीर झाली. आणि पूर्वी कोण होते? उपलष्कर प्रमुख होते. उपलष्कर प्रमुख व्हाईस ऑफ द आर्मी स्टाफ. सध्या पूर्वी कोणतं पद भूषवले यांनी? हे. आणि सध्या संरक्षण दलाचे काय प्रमुख आहेत? NS राजा सुब्रमण्यम. आता इंटेलिजन्स ब्युरो IB चे संचालक महेश दीक्षित. सध्या महेश दीक्षित हे इंटेलिजन्स ब्युरो संचालक आहेत. यांची पदभार स्वीकारला यांनी कधी? 30 जून 2026 नियुक्ती जाहीर झाली होती 25 जूनला. पूर्वी कोणत्या पदावर होते? हे विशेष सचिव गृह मंत्रालय या पदावर होते. मग आपल्या पोलीस भरतीसाठी विविध स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न विचारतात, सध्या काय बदल झालेले आहेत? तर हे सध्या बदल झालेले आहेत. आणि लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठी, नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी, संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजा सुब्रमण्य आणि इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक कोण आहेत? महेश दीक्षित. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.